हाय, मी आलेली आहे आज मेंढरवाड्यामध्ये. बघा असे शेतातलं पीक निघून गेल्यावर शेतामध्ये अशा मेंढ्या बसवल्या जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होतो, कारण लेंडी खत भेटतं आणि मेंढ्यांना पण बकऱ्यांना पण खायला भेटतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी ह्याच घोड्यावर ते आपला सगळा संसार ठेवतात आणि जातात. किती मेंढर आहेत आता? मेंढर आहेत आहे 100. 100. 100 आणि आता उन्हाळ्यात तसं चरायला उन्हाळ्याचा हेच रानात, आणि पावसाळ्यात पावसाळ्यात घरी. तुमच्या इकडे खायला आहे का पावसाळ्यात? हा फाईट राहतात. आणि किती दिवसात पिल्लू होतं एका मेंढीला? 5 महिने. 5 महिन्यात. एक संगती किती होतात? एखाद्याला 2 होते, एखाद्याला 1 होतं. असं आहे काय? मग मोठी झाल्या विकायची? मोठी झाली काय 6-7 महिन्याची. सकाळी लवकर उठून या काकी जेवण बनवत होत्या आणि जवळ जिथे पाणी भेटेल तिथून त्या पाणी घेऊन आल्या आणि अशा प्रकारे त्यांनी दिवसभर वापरण्यासाठी पाणी स्टोअर करून ठेवलं. सकाळची लवकर कामं उरकावी लागतात, कारण त्यांना पूर्ण दिवस मेंढ्या घेऊन फिरावं लागतं. याच्यात मसाले आहेत का सगळे? हे लय भारी दिसते. काकींना मी रिक्वेस्ट केली की त्यांचा ट्रॅक्टर आतमधून दाखवा. त्यांनी थोडं मॉडिफाय केलेला आहे ट्रॅक्टर. आता हे लांब होई रेस करीताना तुम्ही बस पाहिजे. हा बसा ना. वरती काय काय? वरती सामान आहे बिराड. असं आहे काय? हा ये ना वरती. हे आतमध्ये सामान आहे का सगळं तुमचं? हा या आतमध्ये सामान आहे सगळं. खाट आहे ती? खाट खायचं प्यायचं सगळं इथेच? सगळं सगळं. आणि झोपायला पण येतं? झोपत येत. पहिलं होतं गोडी. पहिले नुसती गोडी? गोड्या बिराड न्यायचं. हा ना. किती दिवस झाला ट्रॅक्टर घेऊन? मग 5-6 महिने झाले असते. 6 महिने झाले. 6 महिने. पावसाळ्याचं बरं झालं असेल तुम्हाला? पावसाळ्याचं बरं. सगळे पिल्ल कोंबड्या बिंबड्या सगळं व्यवस्था संग. हा दुसरा माळा. दुसरा माळा. मेंढपाळांकडे कुत्रा नक्की असतो आणि त्याच्या गळ्यात असा काटेरी पट्टा असतो, तर बिबट्यापासून किंवा जंगली जनावरांपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी. आणि त्याला वास पण येतो ना जनावरांचा, तर मग लवकर तो सावध पण करतो सगळ्यांना. हे प्युअर लोकर असं ना. पाऊस, ऊन आणि अचानक आलेलं वादळ, ह्या सगळ्यामध्ये यांचा कळप असा उघड्यावरतीच असतो आणि सारखं सारखं स्थलांतरित करावं लागतं, म्हणून यांच्या मुलांचं शिक्षणही खंडित होतं. पूर्वी लोकर विकत घ्यायची आणि त्यांचा हा एक इन्कम सोर्स होता, पण आता लोक विकत घेत नाहीत लोकर. आणि मग फक्त मेंढी विकूनच जे काही पैसे होतील किंवा असं ठिकठिकाणी जाऊन जे शेतकरी त्यांना पैसे देतात त्यांच्यावरती यांचं जीवन चालू असतं. ह्या काकींचा एक मुलगा शिकायला आहे आणि एक मुलगा यांच्याबरोबरच मेंढ्या सांभाळतो. संध्याकाळची वेळ झालेली आहे, म्हणून ह्या मेंढ्यांना आता अशी जाळी मारून पुन्हा आतमध्ये ठेवायचं आहे. तर हे काका जाळी तयार करतायत सगळीकडून ठोकून ठोकून. मेंढ्यांना लवकरच आतमध्ये न्यावं लागतं, कारण एक तर लाईट नसते, बिबट्या किंवा लांडगा हल्ला करू शकतो आणि लवकर आतमध्ये ठेवल्यावर त्या सकाळी लवकर बाहेर पण काढता येतात.
रात्रीची लाईट नसते, त्यामुळे बॅटरी किंवा ट्रॅक्टरच्या ज्या पुढे लाईट आहेत त्याच्या साहाय्यानेच जेवण वगैरे बनवावं लागतं. 2-3 दिवस होते हे आमच्या घराच्या आजूबाजूला. आणि ह्या काकींना मी नेहमी हसताना पाहिलं. त्यांचा स्वभाव एकदम छान होता. दररोज गप्पा मारल्या त्यांच्याशी आणि कितीही स्ट्रगल असलं तरी त्यांचं निसर्गाबद्दल आणि मेंढ्यांबद्दल प्रेम हे खूप छान होतं.